लाल चटणी तयार करण्यासाठी मी इथं एक मोठा टमॅटो, मध्यम आकाराचा कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, काश्मीरी लाल तिखट, अर्धा इंच आलं, 2-3 लसूण पाकळ्या, 1 चमचा उडीद डाळ, 2 चमचे फुटाणे डाळ किंवा डाळ व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून उडीद डाळ, लसूण, आलं, कांदा टाकून एक 5 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ, पाववाटी पाणी टाकून आपण त्याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला टमॅटो मऊसर झालेला आहे। आता त्यात कोथिंबीर टाकून 1 मिनिट मिक्स करून आपण त्याच्यात काश्मीरी लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि 5 मिनिटं परतून घेणार आहोत। परतल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न टाकता वाटून घेणार आहोत आणि आता काचेच्या बाउलमध्ये काढून मी त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी चटणीमध्ये टाकून घेणार आहे। तडका पॅन घेऊन तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी, उडदाची डाळ, लाल मिरची, कढीपत्ता टाकून आपण ही फोडणी चटणीवर टाकणार आहोत।